माझा स्विमिंग शिकायचा डिसिजन हा फक्त एक माझी बेसिक नीड किंवा कधी गरज लागू शकते त्यामुळे मी शिकायचं ठरवलं होतं. आणि हा शिकण्याचा माझा 1 महिन्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीला पाणी पाहिलं तरी मला भीती वाटायची. त्यात स्विमिंग पूलमध्ये एवढे लोक असल्यामुळे मला असं वाटायचं की ते घाण वगैरे असेल असं वाटायचं. मग पहिल्या दिवशी 2-3 फुटामध्ये सुद्धा मी पाय ठेवायला भीती वाटायची मला. मला असं वाटायचं मी बुडेल, मी उभी नाही राहू शकणार. मग पहिल्या दिवशी कोचने मला आधी पाण्यात वॉकिंग करायला लावलं, जेणेकरून मला पाण्याची थोडी सवय होईल. त्यानंतर किकिंग कशी करायचं शिकवलं. ते पण सगळं बेबी पूलमध्ये फ्लोटिंग वगैरे व्हायला शिकवलं. रॉडला हात पकडून फ्लोट व्हायला, त्या पोझिशनमध्ये किक करायला, अशा छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली. नंतर मला फ्लोटर लावून स्विमिंग करण्याचं ट्राय करायला लावलं. पण माझी कंडिशन अशी होती की फ्लोटरवर सुद्धा मी पॅनिक करायचे. कोच समोर हात ठेवून असायचा, कारण मला खूप भीती वाटायची. हळूहळू फ्लोटिंग जमायला लागलं. एक वेळ अशी आली की मी स्वतःहून फ्री फ्लोट करू लागले. मग फ्लोटिंग करताना हातपाय मारायला सुरुवात केली आणि मला जाणवलं, अरे आपण खरंच पुढे जातो आहे. मग त्यानंतर मी तसंच ट्राय करायला लागले. असं मला असं वाटायला लागलं की हां बाबा मला यायला लागलं स्विमिंग करता. पण नंतर मला समजलं की हे तर खूप सुरुवातीचं स्टेज आहे स्विमिंग शिकायचं. अजून पुढे खूप आहे. त्यानंतर माझा सगळ्यात मोठा स्ट्रगल होता ब्रीथिंगचा. मग श्वास घ्यायला डोकं वर काढलं की माझी बॉडी खाली जायची. त्यामुळे मी पुन्हा पॅनिक करायचे. मग यूट्यूबवर नवीन व्हिडिओज बघायचे, बॉडी खाली जाते मग कसं करायचं वगैरे. मग मी तिथे पाहिलं की साईडला ब्रीथिंग करायची. मग त्याने मी प्रॉपर नव्हती करत. मग कोचने सांगितलं तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही डोकं सरळ काढायला पाहिजे, तुम्ही हे फ्रीस्टाईलवालं सगळं मिक्स करताय, तुम्ही किक प्रॉपर नाही करत. मग नंतर खरं सांगितलं तर कोचपेक्षा माझंच जास्त ऐकायचे मी. तो स्वतः सतत सांगायचा की तुम्ही तुमच्या मनाचं ऐकत नाही. पण त्यावेळी तो लक्ष पण देत नव्हता. त्याच्यामुळे मी ट्राय करायची, हां बाबा कोणी लक्ष देत नाही, आपलं स्वतःलाच करायला लागेल. मग एक दिवस मी ठरवलं काही झालं तर कोचचं ऐकायचं. आणि तिथून माझी स्विमिंग खरंच बदलायला सुरुवात झाली. आणि मला आधी फ्रीस्टाईल वगैरे काहीच माहिती नव्हतं. जनरली असं असते की ज्याला बिलकुल स्विमिंग नाही आहे त्याला आधी बिगिनर शिकवतात, त्यानंतर ब्रेस्टस्ट्रोक आणि त्यानंतर फ्रीस्टाईल. मग मी आधीच यूट्यूबला वगैरे बघून फ्रीस्टाईलचं करायला लागले. मग कोचने मला फ्रीस्टाईलच शिकवायला स्टार्ट केलं. मग हळूहळू ते स्किल डेव्हलप व्हायला लागलं. खूप प्रॅक्टिस केली, 1-1 तास किकिंग प्रॅक्टिस. मग शिकायला सुरुवात झाली अशी. मग माझी रोजची प्रॅक्टिस सुरू झाली. मी जवळपास 2 तास स्विमिंग करायचे आणि त्यातले 45 मिनिट मी किकिंग आणि ब्रीथिंग प्रॅक्टिस करायचे. काही दिवस फ्लोटरच्या मदतीने प्रॅक्टिस केली. मग हळूहळू फ्लोटर काढून स्विमिंग करायला सुरुवात केली. थोडासा ब्रेस्टस्ट्रोकसुद्धा शिकले. पण माझं मेन गोल फ्रीस्टाईल होता. आणि महिन्याच्या शेवटी मला एक गोष्ट फायनली समजली. फ्रीस्टाईलमध्ये फक्त पायाने नाही तर हाताने जास्त काम होतं. आणि ब्रीथिंग करताना फक्त अर्धा तोंड साईडला करून श्वास घेतला आणि पुढे पूर्ण बॉडी अशी हाताने ड्रॅग होऊ शकते आणि एकदम स्मूथ पद्धतीने. आज मी एक्सपर्ट स्विमर नाही आहे, पण 1 महिन्यापूर्वी जे पाण्यात उतरण्याची सुद्धा मला भीती वाटायची, त्याच पाण्यात आज मी स्वतःहून स्विम करते. म्हणून माझ्यासाठी हा फक्त स्विमिंग शिकण्याचा 1 महिना नव्हता, हा माझी भीती घालवण्याचा 1 महिना होता. आणि अशा पद्धतीने माझी भीती गेली आणि मला थोडा कॉन्फिडन्स पण आला आणि मला अजून पुढे कंटिन्यू करायचं आहे.